नमस्कार श्रद्धा, मी तुझी आई आहे ग. तू मुलगी म्हणजे जनरेशन गॅप काय तो असणारच ना ग आपल्यामध्ये. तू आता मला बोलवलंच इथे काय बोलवायला, त्याची थोडीशी कुणकुण आहे मला, पण ठीक आहे. तू काय विचारायचं ना ते विचार. मूल जन्माला न घालण्याचा निर्णय कदाचित तुझा बरोबर असू शकेल, आणि मातृत्व स्त्रीसाठी दिलेली सुंदर निसर्ग देणगी आहे, आणि तीच तू नाकारतेस. काय प्रॉब्लेम आहे? काय आहे? अगं हे नाकारू नकोस. हे सगळ्यांच्या ह्याच्या पोटी नसतं ग मातृत्व. मूल जन्माला घालण्याचं सुख ते तुला मिळणार आहे, तू तेच नाकारतेस. आणि श्रद्धा, हा जर निर्णय मी त्यावेळी घेतला असता ना, तर इथेही अशी बोलायला तू इथे उभी नसतीस. तू तू जन्माला येणार याची नुसती चाहूल लागली ना, त्या तुझे बाबा आणि मी किती आनंदी झालो होतो ग, हे मी तुला नाही सांगू शकत. हळूहळू जो अंकुर वाढत होता ग पोटात, तसा तसा आनंद मिळत होता ग मला, आणि आम्ही आनंद घेत होतो. ही निसर्गाने दिलेली सुंदर देणगी. तुझा जन्म झाला, तू रांगायला लागली, चालायला लागली, शाळेत जायला लागली, बोलता बोलता कॉलेजला गेलीस, आणि आज सुंदर युवती झालीस. तुझं लग्न झालं, सगळं गोड कौतुक केलं. म्हटलं आता कधीतरी मी आजी आजोबा होऊ, आम्ही दोघं नातवंड खेळेल ग ह्या हातात. तेच तू नाही म्हणतेस. ठीक आहे, पण बाळा, मी तुला एकच सांगते, हा निर्णय माझ्या मते तरी चुकीचा आहे. यावर दोघांनी पुन्हा एकदा चर्चा करा, विचार करा. माझ्याशी जशी बोललीस ना, तशी तू तुझ्या सासूशी बोल. बरं, येते मी. बाबा घरी आले असेल, वाटच बघत. पण विचार करा बाळा, मी काय सांगितलं त्याचा. चल, येते मी.